बघितलं का काय चालू आहे? काहीतरी प्रश्न पडला की नाही पडला? ज्याला कळत असेल त्याला पडला असेल प्रश्न. एवढ्या लांब जाऊन मी स्टेट आर्म पुल डाऊन कसं काय मारतोय, नाही का? तर बरीचशी लोक, पोरं, लेडीज असून किंवा कोण असून दे, जिममध्ये यात चुका करतात. गरज नसताना एवढ्या लांब जाऊन मारतात, नाही का? ठीक आहे. तर आपल्याला करेक्ट फॉर्म कसा आहे तसा दाखवतो तुम्हाला. आणि अजून एक जे तुम्हाला कोणालाच माहित नाही, किती ट्रेन असून दे किंवा काय असून दे, माहित नाही तुम्हाला, एक टेक्निक आहे स्टेट आर्म पुल डाऊनचं. ते मारायचं कसं सांगतो. ठीक आहे. तुम्हाला जे सफिशियंट आहे तेवढे वेट लावा. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत मारायचे, नाही का? एक नॉर्मल आहे, तो दाखवतो पहिला. आता पोरं याच्यामध्ये रिस्क मध्ये लक्ष द्या, पोरं कशी मारतात. तुम्हाला पहिलं अंतर एवढंच घ्यायचे. अंतर केवढं? ही प्लेट आहे ना आपली, हवेमध्ये राहिले पाहिजे, एवढंच अंतर घ्यायचे. ठीक आहे. मारताना बरेच एवढं अंतर ओके. ठीक आहे. पूर्ण रिलॅक्स होतं, असं रिलॅक्स नाही व्हायचे. हा. आणि दुसरी गोष्ट, हे रिस्ट आहे ना, रिस्ट आपलं जे रिस्ट आहे ते आपल्याला जे असं आहे तुमचं, ते असं करायचं सगळ्याने. कसं करायचं? हे असं करायचं. ठीक आहे. हे रिस्ट असंच ठेवायचे लास्ट पर्यंत. पूर्ण सोडायचं नाही, पूर्ण रिलॅक्स नाही व्हायचे. अलीकडनं याने प्रॉपर तुम्हाला प्रेशर वाढणार आहे. तुमचं रिस्ट जे रेग्युलर पोरांचं बऱ्यापैकी 99%, 100% जरी म्हणलं तरी चालत. फक्त आपण असं पकडतो. ठीक आहे. हे रिलॅक्स करतो पूर्ण, आणि पूर्ण रिलॅक्स करतो. तर रिलॅक्स नाही करायचे तर 99% वर जायचे, 99-95%. त्याच्या अलीकडनं तुम्हाला खाली घ्यायचे. ठीक आहे. रिस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे, असंच ठेवायचे. ठीक आहे. असं नाही ठेवायचं, असं थोडंसं खाली. आपला हात जो सरळ आहे त्या सरळच्या फक्त थोडंसं खाली. ठीक आहे. आणि प्रॉपर तुम्हाला 100% प्रेशर पडणार आहे. दुसरा एक साईड आहे दाखवतो. सेम पोझिशन घ्यायची.